बोला बर बोलत आहे असं तू आता काय बोलायचं आईला तर मित्रांनो खाद्य टाकून झाले आणि मासे पण छोटे छोटे यायला लागलेत तर तुम्ही बघू शकता जे तुला नाही बोलताय तुम्ही बघू तो आज हम चले हैं नदी में मछली पकड़ने के लिए मराठी सांगत काय मराठी आम्ही आता नदीत चाललोय मच्छी पकडायला अरे ही आमची गँग आहे आणि ही आमची माशी धरायची जाळा आणि आता आम्ही अशी खूप माशी धरून गेली आहोत बोला बर बोलत आहे असं तू आता काय बोलायचं आईला मित्रांनो हे आमच्या नदीमधली शेवाळ आहे ती जरा बघून घ्या अशी असते शेवाळ आता आम्ही जात आहोत मासे पकडायला तर चला आपण जाऊया तर मित्रांनो आपण आज आलोय नदीकडे मासे पकडायला आपली नदी आले समोर आता आपण त्याच्यामध्ये जाळी टाकून मासे पकडू शकतो आता 5 मिनिटांनी आपण ते सुरू करूया भांडी घासणे आहे मराठी नाही तर मित्रांनो आता मासे पकडण्यासाठी आपण त्यांना खाद्य तयार करत आहोत तर हा आमचा मित्र आहे तो माशांना खाद्य तयार करतोय हे बघा मित्रांनो असं खाद्य तयार करतात कसलं पीठ आहे ते गव्हाचं आणि त्याला कसा काका देता मग आता तुम्ही त्याच्या गोळ्या बनवायच्या छोट्या छोट्या असं इकडे बघून सांगा जरा याचा खाना तयार करतो आम्ही माशांसाठी मित्रांनो बघा असं सुंदर असे वातावरण आहे किती वाटलं तर आम्ही आता माशांसाठी खाना टाकतोय आणि हे खाना म्हणजे गव्हाचं पीठ आहे त्याच्यापासून तयार केलेला आहे आता ह्या खाण्यावर मासे आले की मोठे भुसा टाकू जाळं टाकू माशाचं आमचा हा मित्र स्वप्नील माशांना खाणं टाकतोय हे खाणं गव्हाचं पीठ आहे दुसरं काही नाही आदिवासी भागात असेच करून मासे पकडले जातात बघू शकता तुम्ही किती मासे आलेले आहेत ते आमचा कॅमेरा जरा खराब असल्यामुळे दिसू शकत नाही पण एक आम्ही आमचा चांगला प्रयत्न करतोय दाखवण्याचा तर मित्रांनो खाद्य टाकून झाले आणि मासे पण छोटे छोटे यायला लागलेत आणि जाळे पण सोडायला तयार करायला लावले आहे तर तुम्ही बघू शकता जे तुला नाही बोलताय तुम्ही बघू शकता जाळं टाकलेलं आहे आमचा माणूस जिकडे जाळे टाकतोय 2 टाकतात जाळे आणि तुम्ही बघू शकता किती लागले तिकडं मासे लागलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जाळे काढत आहोत तर बघूया आता किती त्याला मासे धुतलेले आहेत आता आपल्याला समजेल तर बघू शकता मित्रांनो आपण माशांना खाद्य टाकून जाळ्याला गुंतलेले मासे आपण तुम्ही बघू शकता हे बघा एवढेच आहेत का हे हा एवढेच मित्रांनो ते दिसत नाही तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ संपवत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा